प्रेग्नन्सीमध्ये ना कधी काही खावं वाटेल खरंच सांगता येत नाही बरं का. सकाळच्या टायमिंगला तर पहिला एकच काम असतं ती म्हणजेच की दूध तापवणं. इकडे दूध तापवायला ठेवलं आणि थोड्याफार गोष्टी आवरूच तर ना दूध वगैरे चांगलं असं तापून जातं. लगेच ना चहासुद्धा करायला घेतला बरं का. आता बाहेर तर मी जास्त कुठे फिरत नाही प्रेग्नन्सीमुळेच बरं का. आणि कधी एकदा ना ही प्रेग्नन्सी संपते मला असं झाले बरं का. खरं सांगते तुम्हाला. कारण कुठेच जाता येत नाही असं. त्याच्यानंतर ना मी चहा वगैरे केला. दुपारच्या टायमिंगला ना सासऱ्यांनी माझ्या ढोकळा आणि गुलाबजामुन आणलं होतं तेच खाल्लं बरं का. आणि त्याच्यानंतर ना आमच्या संध्याकाळच्या टायमिंगला साहेब आले होते आणि त्यांना बोलले की मला खरंच खूप जास्त भेळ खायची क्रेविंग झाली होती. त्याच्यामुळेच ना आम्ही पंढरपूरमध्ये गेलो होतो. तिथे ना पाणीपुरी तर काही नशिबात नव्हती. त्याच्यामुळेच ना भेळ खायला घेतली बरं का. एवढी तिखट होती ना की माझं तोंड बघून ना माझ्या नवऱ्याला हसू येत होतं बरं का. आणि त्यांना बघून ना मला खरंच खूप जास्त हसायला येत होतं. त्याच्यानंतर आम्ही भेळ वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर तुळशी वृंदावनला गेलो होतो. आता ह्याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर ना फिरत फिरत आम्ही घरी यायला निघालो बरं का. आणि एवढं भारी वातावरण झालं होतं ना संध्याकाळच्या टायमिंगला की काही सांगूच नका. असा गेला आजचा दिवस. तर चला भेटत